बघूया 100% बातम्या। एरवी प्रत्येक राजकीय मुद्द्यावरून एकमेकांवर टीका करणाऱ्या ठाकरे बंधूंनी अयोध्येतील राम मंदिरावरून सुरात सूर मिसळल्याचं पाहायला मिळालं। भाजपने मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचाराच्या दरम्यान अयोध्येतल्या रामदर्शनाचं आश्वासन दिलं, त्यावर ठाकरे बंधूंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला। उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये पक्षीय मतभेद जगजाहीर आहेत। गेल्या 1.5 दशकाहून अधिक काळ ठाकरे विरुद्ध ठाकरे असा राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय। मात्र अयोध्येतल्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंचा सुरात सूर मिसळल्याचं पाहायला मिळालं। 5 राज्यांच्या निवडणुकीत भाजपनं राम मंदिराचा मुद्दा पुढे करत मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न केला। उद्धव ठाकरेंनी त्यावरून भाजपवर टीकेची झोड उठवली आहे। दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या टार्गेटवर आलेत। देशातल्या कानाकोपऱ्यात जेवढे राम भक्त आहेत त्यांना त्यांच्या सोयीनुसार जेव्हा वाटेल त्यावेळेला मोफत अयोध्यावारी भाजपातर्फे करावी आमची आग्रही मागणी आहे। टूर अँड ट्रॅव्हल्स नावाचं एक नवीन खातं उघडण्याचं मला असं वाटतं सुरुवात केली असावी। तुम्ही काय कामं केली असं वाटतं याच्यावरती निवडणुका लढवा ना। की उद्धव ठाकरे मताच्या राजकारणाकरता काँग्रेस धर्जीने झाले। आता राम मंदिराच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंपाठोपाठ राज ठाकरेंनी भाजप विरोधी सूर अळवायला सुरुवात केली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी मध्य प्रदेशातल्या मतदारांना अयोध्येतील राम मंदिर दर्शनाचं आश्वासन दिलंय, त्यावरून उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे। त्यामुळे आता नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं। मध्य प्रदेशातील निवडणूक प्रचारात केंद्रीय मंत्री अमित शहानी मतदारांना मोफत राम दर्शनाचं आश्वासन दिलं। उद्धव ठाकरेंनी शहांच्या या आश्वासनावर आक्षेप घेतलाय। त्यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून अमित शहांविरोधात तक्रार दाखल केली आहे। निवडणूक आयोगाकडून सत्ताधारी आणि विरोधकांना वेगळा न्याय दिला जातोय का असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला। उद्धव ठाकरेंच्या या टीकेला सत्ताधाऱ्यांनी जोरदार पलटवार केलाय। केवळ भारतीय जनता पक्ष सत्तेवर बसलाय म्हणून त्यांना फ्री हिट द्यायची आणि आम्ही काय केलं तर मात्र आमची हिट विकेट काढायची, ह्याला काय मोकळ्या वातावरणातल्या निवडणुका म्हणू शकत नाही। आता भव्य मंदिर या ठिकाणी उभं झालं आहे। त्या मंदिरामध्ये प्रभू रामचंद्राचं दर्शन घेण्याकरता आव्हान करणे इतकं एलर्जी का झाली आहे? कशाकरता एवढी एलर्जी झाली आपल्याला? जानेवारी महिन्यात अयोध्येतल्या राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे। मात्र त्यावरून आतापासून राजकारण सुरू झालंय। त्यामुळे आगामी काळात केंद्रीय राजकारण राम मंदिराभोवती फिरण्याची शक्यता नाकारता येत नाही। मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि मनसेचे नेते राज ठाकरे आमने सामने आलेत। जरांगेंच्या मागे कोण आहे हे लवकरच समोर येईल असं राज ठाकरेंनी म्हटलंय। राज ठाकरेंनी जे आरोप केले त्यांनी ते शोधून काढावा असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठाणे दौऱ्यादरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत सुरू केलेल्या आंदोलनावर भाष्य केलंय। मुळात त्यांच्या मागे कोण आहे, कोण बोलायला सांगतंय हे लवकरच समोर येईल असं राज ठाकरे म्हणाले। त्यालाही जरांगे पाटलांनी उत्तर दिलंय। आता ते जरांगे पाटील आहेत का? जरांगे पाटलांच्या मागून कोणतरी आहेत ज्याच्यातनं जातीयवादामध्ये महाराष्ट्र डिस्टर्ब करायचं ठरवलेलं आहे। कारण निवडणुका तोंडावरती असताना या सगळ्या गोष्टी आता सुरू होत आहेत। हे काही मला इतकं सरळ चित्र दिसत नाही। त्यांनी तो शोधून काढावा कोण आहे ती आणि लवकर स्पष्ट सुद्धा करावं। आम्हाला पण ऐकायचं आहे की या पाठीमागं कोण आहे। सगळ्यांनी शोधलंय, तुम्ही पण शोधावं आणि आम्हाला सांगावं। मराठा आरक्षणाबाबत निर्णय न झाल्यास 24 डिसेंबरला मुंबईला धडक देण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। त्यावरही राज ठाकरेंनी भाष्य केलंय। 25 डिसेंबरला ते काय सांता क्लॉज म्हणून येणार का? आपल्यासाठी जातपात महत्वाचा विषय नसून माणूस महत्वाचा असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय। मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांच्या सभांचा झंझावात सुरू आहे। सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्याच्या वांगी इथं पहाटे 4 वाजता त्यांची सभा पार पडली। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या 3ऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे। यात ते मराठा समाजाशी संवाद साधतायत। बुधवारी दिवसभर धाराशिवच्या विविध भागात सभा झाल्या। विविध ठिकाणी असणाऱ्या सभांमुळे जरांगे पाटलांच्या नियोजित सभांचा कार्यक्रम लांबत गेला। धारावीच्या परंडा शहरात रात्री 2:30 वाजता त्यांची सभा पार पडली। करमाळ्यातल्या वांगी इथं संध्याकाळी 8 वाजता होणारी सभा पहाटे 4 वाजता झाली। रात्रीच्या सुमारास मोठ्या संख्येनं मराठा बांधव जरांगेंचं संबोधन ऐकण्यासाठी थांबलेले होते। या संधीचं सोनं करा, एकजूट ठेवा। आरक्षण घेतल्याशिवाय एक इंचही माग हटणार नाही हे शब्द तुम्हाला परंडावाशी यायला देतो। येत्या 23 नोव्हेंबर पर्यंत मनोज जरांगे पाटलांच्या सभांचा हा झंझावात सुरू राहणार असून 9 दिवसात त्यांच्या 27 सभा होणार आहेत।
शुक्रवारी जालना जिल्ह्यातल्या अंबडमध्ये ओबीसी महाएल्गार सभेचं आयोजन करण्यात आलं। या सभेसाठी छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, पंकजा मुंडे यांच्यासह अनेक ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत। पण या सभेत आधीपासून ओबीसी नेत्यांना धमक्या दिल्या जात आहेत, त्यामुळे आता सरकारनं ओबीसी नेत्यांच्या सुरक्षेत वाढ केली। जालना जिल्ह्यातल्या अंबडमध्ये शुक्रवारी ओबीसी महाएल्गार सभा होणार आहे। मनोज जरांगेंच्या सरसकट कुणबी प्रमाणपत्रांच्या मागणीमुळे ओबीसी समाजात अस्वस्थता आहे। हीच अस्वस्थता महाएल्गार सभेतून उमटण्याची शक्यता आहे। या सभेला मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, पंकजा मुंडेंसह अनेक नेते हजर राहणार असल्याची माहिती प्रकाश शेंडगेंनी दिली। दरम्यान या सभेच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। छगन भुजबळ साहेब आहेत, वडेट्टीवार साहेब आहेत, मी स्वतः आहे, जानकर त्या ठिकाणी येणार आहे, पंकजाताई येणार आहे, आमचे चंद्रकांत बावकर साहेब आहेत। जे काही ओबीसी चळवळीकरता लोक संघर्ष करत आहेत त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून धमक्या येण्याचं काम सुरू आहे। बीडमध्ये मराठा आंदोलनाचे हिंसक पडसाद उमटले। त्यात बीडमध्ये ओबीसींच्या सभेचे बॅनर फाडण्यात आल्याचं समोर आलं। ओबीसी समाजाकडून त्याचा निषेध करण्यात आला। ओबीसी समाज या महाएल्गार सभेच्या माध्यमातून एकवटतोय, त्यामुळे आता शुक्रवारच्या महाएल्गार सभेतून काय सूर उमटतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। ठाकरे गटाचे उपनेते असलेले अद्वय हिरे यांना 20 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान अद्वय हिरे यांना झालेल्या अटकेवरून राजकारण तापलंय। ठाकरे गटानं शिंदेची शिवसेना यांच्यावर हल्लाबोल केलाय। ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी भोपाळमधून काल अटक केली होती। हिरे यांच्यावर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रेणुका सूतगिरणी संस्थेसाठी घेतलेलं कर्ज थकवल्याप्रकरणी मालेगावच्या रमझानपुरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता। दरम्यान अद्वय हिरे यांच्यावर झालेली ही कारवाई राजकीय सूडबुद्धीनं केल्याचा आरोप करत आपली सत्ता आल्यास सगळ्यांचे हिशोब चुकते करू असा इशारा ठाकरे गटानं दिलाय। कारण हिरेंवरती कारवाई होते, पण ज्यांच्यावरती आम्ही आरोप केले त्यांच्यावरती कारवाई काय, त्यांच्यावरती त्याची चौकशी पण होत नाही। तर या सगळ्यांचे हिशोब हे सरकार आमचं आल्यानंतर आम्ही करणार। मालेगावात दादा भुसे पुन्हा आमदार होणार नाहीत अशा प्रकारच्या किती कारवाया करा, खोट्या कारवाया करा, मालेगावचे पुढले आमदार अद्वय हिरेच आहेत। घटनेच्या पेक्षा कोण श्रेष्ठ नाही, दादा भुसे असू दे, आणखी कोण पण असू दे, कायदा कायद्याच्या चौकटीत काम करेल। अद्वय हिरेंना 20 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। एकीकडे पक्षफुटीनंतर निवडणूक आयोगात सुरू असलेला संघर्ष आणि दुसरीकडे ज्यांच्याशी संघर्ष सुरू आहे त्याच अजित पवारांसोबत भेटीगाठी। शरद पवारांच्या या खेळीनं महाराष्ट्रातील सर्व पक्ष बुचकळ्यात पडले, त्यामुळे शरद पवारांच्या डोक्यात नेमकं चाललंय तरी काय अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली आहे। राष्ट्रवादी पक्षफुटीवरून महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघत असताना पवारांच्या कुटुंबात मात्र फुटीचा परिणाम झाला नसल्याचं दिसतंय। पवारांच्या या खेळीमुळे भाजप संभ्रमात पडल्याचं दिसतंय। पवार नेमकी काय खेळी करतात हे ते घडून गेल्यानंतर कळतं असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी पवारांच्या भेटीगाठींची धास्ती असल्याचं स्पष्ट केलंय। भाजपच्या या प्रतिक्रियेवर पवारांचे नातू आमदार रोहित पवारांनी चिमटा काढलाय। दुसरीकडे अजित पवार गट मात्र पवार काका पुतण्याच्या भेटीतून प्रचंड आशावादी बनल्याचं दिसतंय। 60 वर्षामध्ये भाजपने आदरणीय पवार साहेबांच्या डोक्यामध्ये काय चाललंय ह्याची भीती नेहमीच बाळगलेली आहे आणि ती अजून गेलेली नाही, ती जाणार पण नाही। 2024ला ती जी भीती आहे ती सत्तेत येताना बघेल। काही ना काही गोड बातमी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये येऊ शकते, मग ती कोणत्या माध्यमातून येईल, कशी येईल हा आत्ता अंदाज बांधणं चुकीचं आहे। आता शरद पवार आणि अजित पवारांच्या दिवाळीच्या गोडव्यातून कोणासाठी गोड आणि कोणासाठी तिखट बातमी येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मालेगावचा यंत्रमाग उद्योग सध्या मंदीच्या विळख्यात सापडलाय। मालाला उठाव नाही, शिवाय विजेचे वाढलेले दर याचा फटका यंत्रमाग उद्योगाला बसत असल्यानं आठवड्यातून 2 ते 3 दिवस कारखाने बंद ठेवण्याची वेळ कारखानदारांवर आली आहे आणि त्यामुळे हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ आली। मालेगाव शहराला यंत्रमाग उद्योगाचं शहर म्हणून ओळखलं जातं। इथं तब्बल 2 लाखांपेक्षा जास्त छोटे मोठे यंत्रमाग कारखाने असल्यानं 24 तास त्याची खडखड सुरू असते। मात्र आता या खडखडीला काहीसा ब्रेक लागला असून कच्च्या मालाचे वाढलेले दर, बंद पडलेले कापड निर्यात आणि विजेच्या दरवाढीचा फटका यंत्रमाग कारखान्यांना बसला। त्यामुळे आठवड्यातून 2 ते 3 दिवस कारखाने बंद ठेवावे लागत असल्यानं मजूर आणि कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे। सरकारकडून या उद्योगाला पाहिजे तेवढ्या सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप पॉवरलूम संघटनेनं केलाय। सेठ लोगों का ऐसा कहना है कि माल आगे बिक नहीं रहा है, माल की डिलीवरी नहीं हो रही है, व्यापारी लोग माल नहीं खरीद रहे। कंट्रोल करने के बाद भी अभी कपड़े के अंदर कोई ऐसी मांग नहीं है
कपड़ा दिन ब दिन तुड़ करके ही बिक रहा है, वो भी मजबूरी में जो बेच रहा है उनका ही बिक रहा है। हा उद्योग संकटात सापडला असून त्यातून बाहेर न काढल्यास सरकारचा कोट्यवधींचा महसूल तर बुडेलच, शिवाय हजारो मजुरांवर बेकारीची कुऱ्हाड देखील कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही। दुधाचे दर घसरल्यानं दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। अगोदरच दुष्काळ, चारा टंचाई, पाणी टंचाई, यात दूध दर घसरल्यानं दुधाळ जनावरं सांभाळायची कशी हा सवाल शेतकऱ्यांच्या समोर आहे। 9 महिन्यात तब्बल 12 ते 15 रुपयांनी दुधाचे दर कपात झाली आहे आणि त्यामुळे शेतकरी संकटात आहे। राज्यात दुधाचे दर कमी झाल्यानं राज्यातला दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय। एप्रिलमध्ये 38 रुपये प्रति लिटर असणारं दूध नोव्हेंबरमध्ये 26 रुपयांनी विकण्याची वेळ पशुपालकांवर आल्यानं दूध उत्पादक नाराज झाले। दुष्काळामुळे आधीच पाणी आणि चारा टंचाई आहे, त्यात खुराकाचे दर वाढले, त्यामुळे जनावरांना सांभाळणं अडचणीचं ठरतंय। दूध व्यवसायातून काहीच पदरात पडत नसल्यानं कुटुंब जगवायचं कसं असा सवाल दूध उत्पादकांना पडलाय। जनावराला विकायला गेलं तर बाजारात घ्यायला सुद्धा कोणी तयार नाही आणि दूध जवळजवळ 15 ते 20 रुपयांनी त्याला घसरण झाली आणि पिंडीचे जे भाव आहेत उलट चढायला लागलेत। दुधाचा भाव होता 40 रुपये, आता झालाय कमी। आता पेंड झाली महाग, जनावराला खायला नाही कुठं चारे। गुजरात, गोवा, कर्नाटक आणि इतर राज्याचे दुधाचे दर 40 रुपयांपेक्षा अधिक आहेत। या पार्श्वभूमीवर राज्यातले दूध दर कमी असल्यानं सरकारनं दूध दराच्या प्रश्नावर तोडगा काढावा अशी मागणी केली जाते। या काही दिवसापासून नवी मुंबईकरांना मेट्रोची प्रतीक्षा होती। अखेर नवी मुंबईकरांची मेट्रोची प्रतीक्षा संपणार आहे। मुंबईप्रमाणे नवी मुंबईकरांचं मेट्रोचं स्वप्न आता पूर्ण होतं। नवी मुंबईतल्या बेलापूर ते पेंदर हा मेट्रोचा टप्पा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होता। या मेट्रोचा टप्पा केव्हा सुरू होणार याकडे नवी मुंबईकरांचं लक्ष लागलं होतं। अखेर बहुप्रतीक्षित नवी मुंबई मेट्रो शुक्रवारपासून नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे। अनेक दिवस प्रलंबित आणि लोकार्पणाच्या वादात अडकलेली मेट्रो अखेर सुरू होणार असल्यानं नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतः याबाबत आदेश काढून मेट्रो सुरू करायला सांगितल्याची माहिती मिळते। बेलापूर ते पेंदर हा पहिला टप्पा सुरू होणार असल्यानं नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे। रत्नागिरीच्या गणपती पुळेतल्या समुद्र किनाऱ्यावर आढळलेल्या व्हेल माशाच्या पिलाचा मृत्यू झाला। या व्हेल माशाच्या पिलाला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न झाले। बचाव पथक आणि वन विभागानं प्रयत्न करून सुद्धा त्यांच्या प्रयत्नांना अपयश आलं। रत्नागिरीच्या गणपती पुळेतल्या समुद्र किनाऱ्यावर सोमवारी व्हेल माशाचं पिल्लू आढळून आलं होतं। व्हेल माशाच्या पिलाला वाचवण्यासाठी ओल्या कापडात गुंडाळून वारंवार पाणी मारलं जात होतं, तरी सुद्धा त्याची प्रकृती खालावत असल्याचं दिसून आल्यानं पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सलाईन आणि प्रतिजैविक देण्यात आली। त्यामुळे पिलाच्या प्रकृतीत सुधारणा झाली। समुद्राला भरती आल्यानंतर त्याला पुन्हा एकदा समुद्राच्या खोल पाण्यात बचाव पथकानं सोडलं, मात्र जखमी असल्यानं हे व्हेल माशाचं पिल्लू खोल समुद्रात न जाता पुन्हा समुद्र किनारी आलं आणि त्याचा मृत्यू झाला। व्हेल माशाच्या या पिलाला वाचवण्यासाठी स्थानिकांसह प्रशासनानं प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती, मात्र त्याला वाचवता न आल्यानं हळहळ व्यक्त केली जाते। चंद्रपूरच्या वाहनगाव शेत शिवारात क्षेत्रावर वर्चस्व गाजवण्यावरून 2 वाघांची जबरदस्त झुंज झाली। या 2 वाघांच्या झुंजीचा व्हिडिओ व्हायरल होतोय। या झुंजीत बजरंग या वाघाचा मृत्यू झाला। चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर तालुक्यातील वाहनगाव शेत शिवारात 2 वाघांची ही झुंज झाली। 2 दिवसांपूर्वी झालेल्या या झुंजीचा व्हिडिओ व्हायरल होतोय। छोटा मटका आणि बजरंग या 2 वाघांमध्ये ही झुंज झाली। काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या झुंजीत बजरंग मृत्युमुखी पडला तर छोटा मटका जखमी झाला। जखमी झालेल्या वाघाला शोधण्यासाठी वन विभागाची टीम जंगलात गेली आहे। सध्या दिवाळीची सुट्टी सुरू आहे आणि या सुट्ट्याच्या निमित्तानं अनेक लोक अभयारण्याकडे वळत आहेत। त्यांची पावलं तिकडे वळू लागली आहेत। त्यातच आता अभयारण्यामध्ये पर्यटकांना वाघाचं दर्शन झाल्यानं पर्यटकांसाठी ही एक अनोखी पर्वणी ठरली। गोंदिया जिल्ह्यातल्या नागझिरा नवेगाव बांध अभयारण्यात सध्या सफारी सुरू आहे। दिवाळी सुट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक अभयारण्यात वाघाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। अशात नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सफारी करत असताना नागरिकांना वाघाचं दर्शन झाल्यानं नागरिकांनी आनंद व्यक्त केल्याचं चित्र आहे। वाघाच्या डौलदार चालीचं दर्शन कॅमेऱ्यात कैद झालं। वाघाचं दर्शन घडल्यानं पर्यटकांसाठी ही एक अनोखी पर्वणी ठरली।
उमांगम जल इथं जन्मोत्सवाच्या निमित्तानं श्रीमंत दगडूशेठ गणपतीला 1100 नारळांचा नैवेद्य दाखवण्यात आला। या निमित्तानं मंदिरात स्वराभिषेक सुद्धा धार्मिक विधींचं आयोजन करण्यात आलं। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट स्वर्णयुग तरुण मित्रमंडळाच्या वतीनं मंदिरात श्री उमांगम लज जन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। श्री उमांगम लज जन्मोत्सवात मोर्याला नारळ समर्पित करण्याला विशेष महत्त्व आहे। त्यामुळे दगडूशेठ गणपती मंदिरात हा जन्मोत्सव सोहळा साजरा करत गणपती बाप्पांना 1100 नारळांचा नैवेद्य दाखवण्यात आला। या निमित्तानं मंदिरात विविध धार्मिक विधी करण्यात आले। यावेळी भाविकांची मोठी गर्दी दिसून आली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाणे दौऱ्यावर होते। यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी जोरदार टोलेबाजी केली। पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी मिश्किल भाष्य केले। पदवीधर निवडणुकीच्या संदर्भात राज ठाकरेंनी ठाणे जिल्ह्यातल्या मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। पदवीधरांचा प्रतिनिधी पदवीधर का नाही असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी विचारला। या पदवीधरांच्या मतांवरतून एक आमदार निवडून देण्याचा पण तो पदवीधर असलाच पाहिजे अशी काही अट नसलेली कुठची निवडणूक आहे आजपर्यंत मला कधी काही कळलं नाही। येत्या रविवारी अहमदाबादमध्ये वर्ल्ड कपची फायनल होते। यावर राज ठाकरेंनी आपल्या तिरकस शैलीत भाष्य केलं। बहुधा त्या दोन्ही टीम्सना तुमच्यापैकी जो जिंकेल सेमीफायनल आणि फायनलला जाल तो सामने बोला है हारने को असं पण होऊ शकतं। शिवसेना आमदार नाराज असल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं। तुम्हाला मला दाढी आलेली दिसते दिसते नाही ना मी शिंदे नाही। निवडणुकीपूर्वी अनेक समस्या मतदारांकडून मांडल्या जातात। या पार्श्वभूमीवर येणाऱ्या निवडणुकीत मतदार काय निर्णय घेतात हे पाहायचंय असंही राज ठाकरेंनी म्हटलंय। मुंबईच्या जी उत्तर विभागातील महापालिका कर्मचाऱ्यांची वसाहत असलेल्या कासारवाडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेत। फटाक्यांच्या आतषबाजीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं। मुख्यमंत्री इथल्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत। दादरच्या कासारवाडीत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू करण्यात येतोय। सोबत विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार अभ्यासिका सुद्धा तयार करण्यात आली आहे। त्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलंय। सुसज्ज उद्यान, खेळाचं मैदान, शौचालय उभारण्याचं काम सुरू आहे। पाण्याची पाईपलाईन नव्यानं बसवण्यात येते। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता इथल्या नागरिकांच्या सोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पोहोचलेले आहेत। नागरिकांकडून त्यांचं स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। फटाक्यांच्या आतषबाजी स्वागत करण्यात आलं। इथल्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांच्या संदर्भात जी वेगवेगळी कामं केली जात आहेत त्याच्याबद्दलचा सुद्धा आढावा यावेळी घेतला जाणार। या कामगारांच्या प्रश्नांच्या संदर्भात यावेळी आढावा घेतला जाईलच, पण त्याचबरोबर या कामगारांसोबत दिवाळी सुद्धा साजरी केली जाणार आहे। हे अँटिक हेरिटेज दिवे सुद्धा लागलेले आहेत, आपण ते सुरू करावेत आपल्या हस्ते। जोरदार टाळ्यामधून आपण ही विनंती करतो, आपण स्थानापन्न व्हायचं आहे। शिंदे साहेब अतिरिक्त मी करतो थोडंसं प्रेसला आपण सहकार्य करूया, स्थानिक लोकांनी सुद्धा, कारण आपला हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्र पाहतोय। आपली जी कासारवाडी वाडी ही वसाहत आहे, 100 वर्षाचा इतिहास या वसाहतीला आहे। जसा 100 वर्षाचा इतिहास वसाहतीला तसा महाराष्ट्राच्या इतिहास। तर आपण बघतोय की मुंबईमधल्या दादर परिसरातल्या कासारवाडीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत। कामगार वस्ती आहे आणि या कामगार वसाहतीमधल्या कामगारांच्या सोबत मुख्यमंत्री हे आपली दिवाळी साजरी करणार आहेत। एरवी प्रत्येक राजकीय मुद्द्यावरून एकमेकांवर टीका करणाऱ्या ठाकरे बंधूंनी अयोध्येतल्या राम मंदिरावरून सुरात सूर मिसळल्याचं पाहायला मिळालं। नेमकं काय घडलंय पाहणार आहोत रात्री 8 वाजता फक्त न्यूज 18 लोकमतवर।
या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.